गुरुजी तुम्हाला लागणारं सगळं साहित्य मिळालंय? तयारी अगदी उत्तम आहे. अजून काही लागणार आहे का? नाही, अजून काही लागणार नाही. हे कुठे ठेवू? इथे ठेव ना. अरे हे काय तुमचं अजून झालं नाही का? हो झालंच मॅम. त्याची वेळ झाली, लवकर करा. प्रसादाची जागा हीच आहे ना? थोडी जास्त जागा ठेव. आपल्या ऑफिसच्या बाप्पाची खासियत आहे इको फ्रेंडली गणपती आणि घरगुती प्रसाद. आणि घरचे डबे म्हणले की थोडी जास्त जागा लागणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. मस्त दिसतोय कुर्ता. आय लाईक युअर कलर सेन्स. लाईकवाईज. थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूपच छान झाली आहे सगळी तयारी, खूप मस्त. आणि गणपतीची आरास पण फार छान झाली. तुला माहितीये का, आपल्या ऑफिसचा संपूर्ण स्टाफ दरवर्षी एकत्र मिळून डेकोरेशन करतो. आणि तू किती गोड दिसतेस. नथ छान दिसते. थँक्यू. तू ज्या दिवशी पहिल्यांदा इंटरव्ह्यू साठी आली होतीस ना, अगदी तशीच छान दिसतेस. थँक्यू सो मच. आणि हे काय आणलंय तुम्ही? नैवेद्य. ट्युनिंग खूप छान आहे तुमचं. या ना बाप्पा समोर ठेवूया. हा हा. इथे ठेवू? हो. अरे वा, मोदक कोणी केले? मावशीने. तुमची केमिस्ट्री खरंच खूप छान आहे. तुम्हाला दोघांना एका टीम मध्ये ठेवून एका प्रोजेक्टवर काम करायला देणं वॉज माय राईट डिसिजन. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? ह्या दोन्ही डब्यांमधले मोदक किती एकसारखे आहेत बघा ना. असं वाटतं एकाच घरातून आलेत, एकाच हाताने बनलेत. हो ना. बट दिस इज सो इंटरेस्टिंग ना. आय मीन, तुझी आई आणि तुझी मावशी एकमेकांना भेटल्याही नसतील, पण तरी सुद्धा हा पारंपरिक नैवेद्य त्यांनी किती छान पद्धतीने बनवलाय. यु नो व्हॉट आय थिंक, आपल्या प्रत्येकाच्या घरी मोदक बनवले जातात, वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात, पण कितीतरी पिढ्यांचे संस्कार त्यावर झालेले असतात. आणि या संस्कारांमुळेच आपले हे सण सजतात, बहरतात. आपण एकमेकांशी बांधले जातो, आपली मनं जुळतात. हो की नाही? खरंय. नाही, आपण 24 तासातले 12 तास एकत्र काम करतो, त्यामुळे आपली मनं जुळणं खूप गरजेचं आहे. राईट. आणि आज तुमचा हा ट्रेडिशनल अटायर बघून आणि तुमचा सेम नैवेद्य बघून मला तर असं वाटतंय तुम्हा दोघांची मनं ऑलरेडी जुळली आहेत. अरे जाय बाबू, कसे आहात? आम्ही बरं आहे. तुम्ही बसा, जरा बसा. नाही एवढा वेळ बसूनच होता. मग जरा घरी आलात तर बरं होईल आमच्या. नाही येतो येतो, नंतर निवांत येतो. आज फार गडबड आहे ना. सावकाश. ओके ओके. भाऊजी, भाऊजी, तुम्ही म्हणताय चला आईचा निरोप आहे, नैवेद्य होत आला, आता जेवायला यायचंय. काय बोलला तू? आईने निरोप दिलाय, नैवेद्य नाही, होत. त्याच्या आधी काय बोलला तू? तुम्ही त्याच्या आधी काय बोलला तू? भाऊजी. मेवणे. वा 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 वा. आता काय जेवायला बोलवलंय म्हटल्यानंतर यायलाच हवं ना. येतो, जेवून जातो. कचला भाऊजी आणि कचला जावई. हा भोपळा गळ्यात बांधलाय माझ्या. मला तर असं वाटायला लागलं आयुष्यभर झेलावंच लागेल. शी. कोण वाचत? ही एक माझी आई. हा बोल आई. काय मग झाला की नाही जावयाचा मानपान गणेशोत्सवात? आई अगं कसला मानपान जावयाचा? उत्सव बाप्पाचा असतो. पूजेला बोलवलं होतं, पूजा झाली, मोदक खाल्ला, झालं. अरे अजून अजून काहीतरी मिळालं असेल ना, की फक्त मोदकच मिळाला? या साळवींकडून काय मिळणार आहे मला या चाळीत? साधा एक हातरुमाल पण नाही दिला त्यांनी. म्हणजे हा फेरा तुझा वायाच गेला म्हणायचा? नाही, हे लग्न ना तुला मुळात लाभलंच नाही. आई आई शांत हो तू. हे बघ, चाळीतला फेरा जरी वाया गेला असला तरी सुद्धा बंगल्यात मात्र माझी खूप मोठी कमाई झाली आहे. मला ना शकू मॅमनी मस्त एक नवा कोरा कुर्ता आणि एक सोन्याची चेन दिली आहे. सोन्याची चेन. फक्त
एक सोन्याची चेन. आता तुला काय वीट हवी सोन्याची आणि त्याच्यावर तू अशी उभी राहणार? काय बोलते आई? अगं आता सोन्याची चेन मिळालीये, मग अंगठी आणि वीट पण घेऊ. आलाय दसरा दिवाळी जवळ आलाय, जाऊये मी. जे काय करशील ना ती जरा शांतपणे कर. कसं आहे ना, सोन्याची अंडी देणारी कोंबडी सांभाळायची असते. आणि हो, तुझ्या त्या बायकोच्या नावाने बांगड्या आणि पाटल्या पण मागून घे. आणि त्या ढब्बीच्या हातात जात नाही म्हणून मला नंतर आणून दे. हा, हे एक भारी आहे तुझं. देतो देतो. चल ठेवतो फोन. जावायला जेवायला बोलवलंय आता. बाय. आयडिया चांगली आहे आईची. अगं खरं तर माझी खूप इच्छा होती तिथे यायची. काय करू, ओम आणि स्वीटू तिथे समोरासमोर असणार. त्यांना असं बघून मी स्वतःला सावरू शकले नाही तर मग, आणि उगाच माझ्या चुकीमुळे स्वीटूला सत्य कळायला नको ना म्हणून. शकू तू पण ना उगाच टेन्शन घेतेस. यायला हवं होतंस तू. आपण सांभाळून घेतलं असतं ना. अगं मला माझीच खात्री वाटत नव्हती ग. शकू, तू स्वीटूसाठी जे करतेस ना ती खूप मोठी गोष्ट आहे. ओमची काहीच चूक नाहीये तरी पण तो लांब आहे तुझ्यापासून. आणि स्वीटूला तू आईची माया देतेस. ओम बद्दल सगळं माहित असूनही गप्प आहेस तू. मला कळतं ना किती कठीण जातंय तुला. एक आई म्हणून सोपं नाही येते. अगं मावशीसाठी सुद्धा अवघडच आहे ना. ओम बद्दल तुला किती वाटतं, तू त्याच्यासाठी किती काय काय करते हे सगळं दिसतंय मला. काय ओमला तुझ्यामुळे आईची कमी भासत नाहीये. हे बघ, माझी देवाजवळ एवढीच प्रार्थना आहे की आपली मुलं सुखात राहू देत. आता ना कुठलंही वादळ नको त्यांच्या आयुष्यात. बरं, कशी झाली प्रतिष्ठापना? सगळं ठीक झालं ना? अगं नाही ग, जरा गडबडच झाली बघ. ते आपल्या चाळीतल्या थोरात काकू आहेत ना. अगं त्यांनी ओमला स्वीटूचा नवरा समजून त्याला बसवलं ना पूजेला. मोहितरावांना इतकं अवघडल्यासारखं झालं होतं माहितीये का. आणि आम्हीही गोंधळून गेलो होतो. बापांच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. बघ ना, ओम आणि स्वीटूचं नातं असं अपूर्ण राहिलं, त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या तरी बाप्पा पुन्हा पुन्हा त्यांना असं समोर का आणतायत? बघ ना, तर नोकरी पण दोघांना एकाच ठिकाणी लागली. काय म्हणणं आहे बाप्पाचं त्यांनाच माहिती. किसी को पता चले ना चले, पर मुझे पता है पापा मन से क्या चाहते हैं. काय? ये मोहित नाम का कांटा हटाकर पप्पा और स्वीटू को एक करना. नाही रॉकी दादा, आता स्वीटूचं लग्न मोहितशी झालंय. अरे हाँ, लग्न तर पापा ने ही करा है ना. और वो भी खुश नहीं है, इसलिए तो बार बार ओम और स्वीटू को साथ लेकर आ रहे. देख, मैं ना पापा से प्रार्थना करता हूँ कि ओम और स्वीटू को ना जल्द से जल्द मिला दे. बोलो गणपति बप्पा मोरया. अरे वा, दुर्वांच्या जोड्यांचा हार. हो, किती सुंदर दिसतोय. हे तू कसं काय केलंस? कुठे शिकलीस? नाही, अशी शिकले नाहीये. पहिल्यापासून चाळीत आमच्याकडे असा करतात हा. म्हणजे आई काकीला करताना पाहिलंय मी लहानपणापासून, तर बघूनच शिकले. आणि तुला कसं काय होतं? म्हणजे तू सुद्धा चाळ कल्चरशी रिलेटेड आहेस का? ऍक्च्युली नाही, मी नाही, पण माझी आई लहानपणी चाळीत राहायची आणि तिचं लग्न झाल्यानंतर चाळ सुटली, पण संस्कार नाही सुटले. आणि तेच संस्कार तिने माझ्यावर केलेत. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात आई हा हार करते आणि तिच्याकडनंच मी शिकलोय.
एक गोष्ट तुमच्या लक्षात आले का? तुम्ही दोघं ना खूप सिमिलर आहात. म्हणजे गंमत बघ ना, याआधी तुम्ही एकमेकांना भेटलाही नसाल, ओळखतही नसाल, पण तुमच्या घरातून तुम्हा दोघांवर जे संस्कार झालेत ना, त्यामुळे तुम्ही दोघंही इनडायरेक्टली एकमेकांशी कनेक्टेड आहात. मस्त. बाप्पाला खूप छान दिसेल. मला जरा मला फोन आलाय. मी आलोच. प्लीज कॅरी ऑन. दे मी पकड. एक्सक्यूज मी. मॅम 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 लागला का कॉल? थांब ना, उचलू दे ना फोन. बोला बोला. त्या दादानी तिथे काही गोळ घालून ठेवला असेल ना. हा ओम. हॅलो. हॅलो ताई. कसा आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? 100 वेळा प्रश्न विचारलास तरी उत्तर एकच असणार आहे. आय मिस यू. ताई आहे नो, पण चाळीतही गणपती होता आणि मग आता ऑफिसमध्येही गणपती आहे, सो मला वेळच झाला नाही. पण डोंट वरी, मी येईन घरी. तुला भेटायला येऊन जाईन. भेटायला म्हणजे? ओम अरे, हे घर तुझं आहे. तुला हवं तेव्हा तू इथेच ये, परत ये. ओम अरे, आता जे घडायचं होतं ते घडून गेलंय. दादानी जे काही घडलं ते सांगितलंय ना. दादांना अजून काही सांगायचंय का? म्हणजे त्यांनी तुला अजून काही सांगितलंय का? त्यांच्या मनात अजून काही आहे का? नाही. गुड. नाही म्हणजे तू नकोच विचारूस त्यांना. तू इकडे ये निघून, मी वाट बघतेय तुझी. येतो ग, तुला भेटायला येतो. बाय. ओके चलो बाय. काय झालं? काय 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 बोल? अरे फोन ठेवू दे ना. ते ठेवून द्या. काय झालं? अजून तरी काही बोललेलं नाहीये तो दाद्या. अजून तरी काय बोलला नाही, पण त्या म्हाताऱ्याचं काय सांगता येत आहे? तो जर काही बोलला तर. ए बाबा, तू जरा गप्प बस ना. मॅम तुम्ही मलाच गप्प करा. तुम्ही सतत मलाच गप्प करा. उद्या जर तो थेरडा काही बरळला तर तुम्ही आणि मी गेलो जेलमध्ये. मग बसा आपण दोघंही जेलमध्ये चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग. तू जरा ना पिक्चर बघणं बंद कर. हे असं काही घडणारच नाही. असं काही होणार नाही. पण त्यांना काय जाते बोलायला. बेबी हा. अरे बेबी, वो नल्लू मावशीने तुझ्यासाठी मोदक पाठवलेत. घे. मोदक म्हणून एवढा ओरडलास? काय गरज होती एवढ्या मोठ्याने ओरडायची? अरे वो मोदक लाना, उस खुशी में मैं जोर से बेबी ऐसे करके बुलाया. लो लो. नलू मावशीने पाठवलेत? ओह. ओमला पण खूप आवडतात ना मोदक. आणि बघ काय कोइन्सिडन्स आहे. ओम तिकडेच आहे नलू मावशीकडे. पोटभर खाल्ले असतील आता तरी. बेबी मैं जानता हूँ तुम ओम भाई को बहुत मिस कर रही हो ना. एक्चुअली ना मुझे भी बहुत बुरा लग रहा है कि ओम भाई आज अपने साथ नहीं है. पर बेबी एक बात बोलूं? यार मुझे ना समझ में नहीं आ रहा है ये ऐसे क्यों हुआ? क्या कैसे हुआ? म्हणजे काय म्हणताय तुम्ही? नहीं मतलब दादा इतनी दूर गए जान देने के लिए और उन्होंने ओम भाई को ही फोन किया. उनको ये सब कैसे सूझा? या कोई है जिन्होंने ओम भाई को फोन करने के लिए कहा दादा को? तुला संशय येणं साहजिक आहे, कारण एकानंतर एक घटनाच अशा घडल्या. पण तू उगाच अति विचार ओव्हर थिंकिंग करू नकोस. असं काहीच नसणार आहे. नहीं बेबी, मैं ओवर थिंकिंग नहीं कर रहा, मैं लॉजिकली बोल रहा हूँ. मुझे ना बार बार यही फील हो रहा है कि इसमें ना किसी की तो भी साजिश है. अरे कोणाची असणार? काय साजिश बिजिश? कोण कशाला करेल असं, नाही का? सर तुम्ही उगाच जास्त विचार करताय. काय एवढा विचार करू कशाला? आणि
कोण कशाला लग्न घरात असं सगळं करायला जाईल ना, बरोबर की नाही? हा पण लग्न घरात कोणी काय असं केलं असं मी कुठे म्हंटल? तू जर गप्प बसशील का मोहित? नको तिथे नाक खुपसू नकोस. असं काहीच नाहीये अरे रॉकी, म्हणजे मला तरी नाही वाटत. तुला का असं वाटतं? ये सब मुझे नहीं पता बेबी, पर जिसने भी ये सब किया ना उसे मैं नहीं छोड़ू. गुरुजी फुलं. बरं ताई, आज पूजेला तुमच्यासोबत कोण आहे? गुरुजी, यावेळी एक नाही 2 एम्प्लॉईजनी आपली कंपनी नव्याने जॉईन केले. सो नेहमीप्रमाणेच आज माझ्या बरोबर ते दोघंही बाप्पाची पूजा करणार आहेत. मी बोलवते त्यांना. ओम, अवनी, चला आपण पूजेला जाऊया. आम्ही? हो, तुम्ही दोघं. आपल्या कंपनीची ही पद्धत आहे. जे एम्प्लॉईज नव्याने आपली ही कंपनी जॉईन करतात, नव्याने आपल्या या परिवारात सामील होतात, ते माझ्या बरोबर बाप्पाची पूजा करतात. त्यामुळे या वर्षी बाप्पाची पूजा करायचा मान तुम्हा दोघांचा आहे. चला या, ये. गणपती बाप्पा मोरया. बरं, आता पूजा संपन्न झाली आहे. आता यापुढे तुम्ही बाप्पाकडे जे मागणं मागायचे ते मागू शकता. बाप्पा, तुझा आम्हा सर्वांवर असाच कायम आशीर्वाद राहू दे. आम्हा सगळ्यांची खूप प्रगती होऊ दे. ओम आणि अवनी, आमचे 2 नवीन एम्प्लॉईज जे आता आमचे फॅमिली मेंबर झालेत, यांचं एकमेकांशी आम्हा सगळ्यांशी चांगलं ट्युनिंग होऊ दे. आणि आम्हा सगळ्यांची आमच्या कंपनीची खूप भरभराट होऊ दे. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.